नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण भरलेली मिरची बनवणार आहे। त्यासाठी मी 6 मिरच्या घेतल्या बघा। मिरची घेताना हिरव्या देठाची बघून मिरची घ्यायची। ही मिरची खूप टेस्टी होते बघा। तर स्वच्छ धुवून घेतली मिरची मी, पुसून घेतलेली कॉटनच्या कपड्यानं। आता मिरचीला आपण चीर पाडून घेऊया। पूर्ण देठापर्यंत शेंड्यापर्यंत चीर पाडून घ्यायची। त्यातलं बी काढून घ्यायचे आहेत आपल्याला। काय काय मिरचीत बी पण नसतात आणि असं बोटानं बघून मिरचीचं बी झाडून घ्यायचं बघा। तळहातावर पडतात आपल्या। सर्व मिरचीचं आपण आता बी काढून घेतले तर अशा पद्धतीने। आता मिरची चव वाढवण्यासाठी आपण थोडं थोडं मीठ लावून घेऊया। जास्त नाही लावायचं। बोटावर मीठ घेऊन मिरचीला चोळून घ्यायचं मीठ। मिरचीची टेस्ट वाढते। ह्या मिरचीला पण अशी म्हणजे मिठामुळे चव पण येते। मसाल्यात नसते नाही, मिरचीला पण चव येते मीठ लावल्यामुळे। तर मिरचीला मसाला लागणार आपण बनवून घेऊया। मीठ घेतले चवीपुरतं। लाल तिखट घेतले अर्धा चमचाच, जास्त नाही घेतलं। आता ही शेंगदाण्याचं कूट घेतलं मी। थोडीशी बिडगी मिरची आणि हळद टाकून वाटून घेतलं होतं, तेव्हा पिवळं दिसतंय। धना पावडर घेऊया 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, किचन किंग मसाला घेतलाय मी अर्धा चमचा, आणि ही खोबरं कोथिंबीर लसूण घालून वाटण बनवलेलं आहे बघा। ते घेऊया आपण 2 चमचे। असं वाटण बनवून ठेवलं तर आपण कोणत्याही भाजीला वापरायला येते। आम्ही नेहमी असं वाटण बनवून ठेवतो बघा। म्हणजे कोणत्याही भाजीला आपण वापरू शकतो। फ्रीजमध्ये बनवून ठेवलं तर 8 दिवस वाटण राहते। मीठ घालून बनवून ठेवलं तर बाहेर 2-3 दिवस राहते। असा मसाला भरून घ्यायचा मिरचीमध्ये, दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा, म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही तेलामध्ये। ही मिरची चवीला तर खूप छान होते बघा। आणि तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकताय। सहज 4-5 दिवस ही मिरची टिकते, अजिबात खराब होत नाही। आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही, त्यामुळे मिरची 4-5 दिवस सहज टिकते। असं भरून घ्यायची, पूर्ण मसाला भरून घ्यायचा। दाबून जेवढा बसेल तेवढा मसाला भरून घ्यायचा। सर्व मिरचीत मी मसाला भरून ठेवलाय बघा। आता पॅन ठेवलाय मी, पॅनमध्ये तेल घालून घेऊया। तेल गरम झालं का अर्धा चमचा जिरं घालायचं, अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं। आता एक मिरची घालूया आपण। मसाला भरलेला भाग वर करायचा अशा पद्धतीनं। आणि झाकण ठेवायचं 1-2-3 मिनिटं। 2 मिनिटांनी बघून घेऊया आपण। पलटी करायची मिरची, खालचा भाग वरती करायचा। मिरची चांगली हो का आता भाजून म्हणजे वापरून निघायला लागले। आता मिरचीचा कलर पण बदलत जाणार आहे। असं चमच्याने होऊन आता देठानं आपलं देठ फिरवून घ्यायचं। मिरचीचा खाल्ला भाग वरती येतोय। परत एकदा झाकण ठेवे। राहिलेला मसाला ताटात आपण घालूया आणि झाकण ठेवून घेऊया बघा। नंतर 1-2 मिनिटांनी बघूया तर मिरची चांगली आपली वापरून निघलेली आहे बघा। मसाला पण मिरचीतला हाय असाच राहिलेला आहे, अजिबात निघला नाही। तर मिरची आपली शिजली आहे बघा, किती मस्त झाली। मिरचीतला मसाला तर अजिबात नाही निघला। देठ फिरवून बघा, मसाला हाय असा आहे। तुम्ही भाकरीसोबत, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकताय बघा। ही खूप टेस्टी लागते, तोंडी लावायला चवीला अप्रतिम होते। ही नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।